आपल्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता काँग्रेस नेते नसीम खान यांचा दावा। मेरठमधून 3 जणांनी रेकी केली, तिघांनाही पोलिसांकडे सोपवल्याची नसीम खान यांची माहिती। खासदार नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। कोल्हापुरात शाळेतील प्रार्थनेतल्या ए मत कहो खुदा से या वाक्यावरून पालकांनी घातला गोंधळ। जाधववाडीतल्या शाळेतला प्रकार। मालवण पुतळा दुर्घटनेतील चेतन पाटीलला कोर्टाकडून जामीन मंजूर। 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार। 25 लाखांची अनामत रक्कम भरून 4 आठवड्यात लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। 12 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची तर 11 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा। सीबीएसई कडून 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार। 18 मार्चला 10वीची तर 4 एप्रिलला 12वीची परीक्षा संपणार। ठाण्यामधील प्रति शिर्डीमध्ये संजय केळकरांकडून सेवा। संजय केळकर हे ठाणे शहर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार। राजस्थान उच्च न्यायालयानं जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीवर दाखल एफआयआर केलेला रद्द केला। 2017 मध्ये एका टीव्ही शो मध्ये शिल्पा शेट्टीने एका जातीचा उल्लेख करून हे वक्तव्य केलं होतं। यावेळी सलमान खानही उपस्थित होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।